थंडी असो वा पावसाळा, मसाला दूध प्यायला जाम मजा येते। शिवाय दुधाला पूर्ण अन्न असं म्हटलं जातं, कारण दुधामध्ये भरपूर सारे पौष्टिक घटक असतात आणि आपल्या शरीराची ऊर्जा भरून देण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात। पण आजकाल या पौष्टिक गोष्टी मागे राहिल्यात आणि याची जागा घेतली आहे ते म्हणजे जंक फूडने। म्हणूनच आज आपण हळदी कुंकवाला महिलांना देण्यासाठी हे पौष्टिक असं मसाला दूध बनवले आहे। दूध न आटवता अगदी कमी वेळेमध्ये फक्त 10 मिनिटात तयार होते। दिसायला तर बघा काय सुंदर दिसते, प्यायला सुद्धा अप्रतिम लागते। पटकन सुरुवात करूयात। नमस्कार, मी दीक्षाच रेसिपी मराठीमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आताच संक्रांत झाले, आता आहे ते म्हणजे हळदी कुंकू आणि हळदी कुंकवासाठी आपण काही ना काहीतरी खायला बनवतच असतो। त्यासाठीच आजचा मेनू आहे ते म्हणजे मसाला दूध। अगदी 10 मिनिटात तयार होणार आहे। घरच्या ताज्या मसाल्यांमध्ये आज आपण हे मसाला दूध बनवणार आहोत। काही मैत्रिणींना खायला बनवायला वेळ नसतो, त्यासाठी तुम्हाला हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे। अगदी 10 मिनिटात तयार होते हे मसाला दूध। पटकन सुरुवात करूया। पण त्याआधी माझ्या या दीक्षाच रेसिपी मराठीला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग आपण आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर मसाला दूध बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते। इथे घेतलेले आहे 2 चमचे मिल्क पावडर घेतले, त्याचबरोबर 4 ते 5 काजू घेतले, 4 ते 5 बदाम घेतलेत, थोडीशी 7-8 वेलची मी अशी सोलून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे पिस्ते घेतलेत, मी हे 5 ते 6 पिस्ते आहेत आणि थोडेसे चारोळे घेतलेत। हे सगळे ड्राय फ्रुट्स आपण थोडेसे हलकेसे भाजून घेणार आहोत। तर पटकन आपण सुरुवात करूया। आणि इथे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध। इथे मी एक कढई मीडियम गॅसवरती गरम करायला ठेवले, त्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत। इथे मी घालते 4 बदाम, 5 काजू आणि 3 पिस्ते। हे हलके ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आपण, जास्त भाजायचं नाहीये याला, फक्त हलके ड्राय रोस्ट करायचे आहे। हलवत आपण ह्याला छान असं ड्राय रोस्ट करून घेऊयात। त्याचबरोबर मी ते सोलून घेतलेली वेलची घालते। वेलची थोडीशी लास्टला घालायची, लगेच घालायची नाही। हे बघा या पद्धतीने हे पूर्णपणे सगळं छान असं ड्राय रोस्ट झालेलं आहे, जास्त भाजून घ्यायचं नाहीये। आता हे आपण काढून घेऊयात। हे बघा हे सगळे ड्राय फ्रुट्स मी हलकेसे ड्राय रोस्ट करून घेतलेत। हे थोडे थंड करून घेऊयात आणि मग मिक्सर मधून आपण हे थोडेसे फिरवून घेणार आहोत। आता याच कढईमध्ये आपण घालतो हे अर्धा लिटर घेतलेलं दूध। पूर्ण दूध मी या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे। गॅस मीडियम करायचा आहे आणि या दुधाला एक छान अशी उकळी येऊ द्यायची। हे बघा आपले हे ड्रायफ्रुट्स छान थंड झाले, आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। ते सगळं वेलची, काजू, बदाम आणि पिस्ते आहेत। त्याचबरोबर मी मगाशी सांगायला विसरले, ही साखर आहे। साखर आहे 3 चमचे, आपण पूर्णपणे याच्यामध्ये घालून घेतोय आणि हे छान मिक्सरला फिरवून घेणार आहोत। हे बघा आपण याची छान अशी पावडर करून घेतली। बंद चालू करत याची छान पावडर करून घ्यायचे। सुगंध तर इतका मस्त येतोय ना, वाव। आता आपण हे या बाउल मध्ये काढून घेऊया। हे बघा आणि याच्यामध्ये ही मिल्क पावडर घालायची। मार्केट मधून जो आपण मसाला आणतो त्यामध्ये बघा मिल्क पावडर वापरलेली असतेच, त्यामुळे हा ताजा मसाला आपण घरी तयार करतो। तुम्ही जर मार्केट मधून हा मसाला आणायला गेलात तर तो खूप महाग मिळतो। अगदी कमी बजेट मध्ये आपला हा घरच्या घरी आणि ताजा मसाला बनून तयार होतो। हा बघा किती सुंदर दिसतोय ना हा मसाला। आता हाच मसाला वापरून आपण हे मसाला दूध तयार करणार आहोत। आता हे बघा
आपल्या दुधाला छान अशी एक उकळी आलेली आहे. कढईची साय मोडत मोडत आपण हे दूध आणखीन 2 मिनिटे फक्त उकळवून घेणार आहोत. जास्त घट्ट करायचं नाहीये याला. जेव्हा आपण मसाला दूध बनवतो तेव्हा ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसतं. थोडस फक्त याला 2 ते 3 मिनिटे छान असं उकळवून घ्यायचंय. या पद्धतीने यामध्ये नैसर्गिक कलर आणण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत. ते मी तुम्हाला पुढे दाखवते. मी 2 मिनिटे हे दूध छान असं उकळवून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हळद. यामुळे काय होतं, याला कलर छान येतो आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे. बघा, आपल्या घरातले जे आजी आजोबा किंवा आई असेल ते आपल्याला सांगतात की आपल्याला सर्दी झाली, खोकला झाला तर त्यासाठी आपण दूध आणि हळद घ्यावं. ते छान असं आपल्या शरीरासाठी गुणकारी असतं. त्यामुळे इथे मी हळद वापरलेली आहे. याचा नैसर्गिकरित्या कलर सुद्धा याला येईल आणि आपल्या शरीराला सुद्धा अतिउत्तम असेल. त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये घालतोय याच्यातला आपण जो मसाला करून घेतलाय ते घालणार आहोत 3 चमचे. हे बघ, 3 चमचे यातला मी मसाला घातलेला आहे. हा छान असा मिक्स करून घ्यायचा. एकजीव मिक्स करून घ्या याला. गॅस मी मंद ठेवलेला आहे. हे बघा किती सुंदर दिसतंय ना हे दूध. अजिबात वेळ लागत नाहीये बरं का याला. आता ह्याच्यामध्ये जे आपण चारोळे घेतले होते ते घालते आणि वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालते, पिस्ता आणि बदाम. हे बघा, आता बघा किती सुंदर दिसतंय. जितकं सुंदर दिसतं ना तितकंच प्यायला सुद्धा हे एकदम मस्त लागतं आणि फक्त 10 मिनिटात तयार होतं बरं का. अजिबात कुठलाच पसारा घालायचा नाहीये. अगदी मस्त हे बनून तयार होतं. हे बघा, याचा थिकनेस तुम्ही बघू शकता, असा असावा. हे बघा, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाहीये. ओके, हे बघा आपलं दूध छान असं तयार झालंय, तुम्ही बघू शकता. आता मी गॅस करते बंद आणि हे दूध मी ग्लास मध्ये काढून घेते. मस्त. याच्यामध्ये ना मी केशरचे धागे घातले एक 4 ते 5. मी दाखवायला विसरले मगाशी. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर काहीच हरकत नाही. असं सुद्धा दूध छानच लागतं. गॅस बंद करते आणि आता मी हे काढून घेते. हे बघा, मी याच्यामध्ये काढून घेते या पद्धतीने. याचा कलर सुद्धा बघा किती मस्त आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण हळद वापरलेली आहे त्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा अगदी छान आहे. काय मस्त दिसतंय ना ग्लास मध्ये वाटल्यावर. तुम्ही सुद्धा हे एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट, पसारा न मांडता कमी वेळेमध्ये तयार होणारी रेसिपी आहे. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. काय किती सुंदर दिसते. यावरती आपण आता केशरचे धागे घालूया. नसतील तर घालू नका, फक्त मी तुम्हाला दाखवायचं म्हणून घालते. हे बघा काय मस्त दिसतंय बघा. हे बघा, याच्यामध्ये मी केशरचे धागे घालून घेतले. काय सुंदर दिसतंय ना हे मसाला दूध. हळदी कुंकवासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच सोप्या आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, स्वस्थ राहा, मस्त खा. धन्यवाद.